जाण्या अगोदर आपण एकमेकाला बोलू की आज प्रभू येशू आज आमच्या मध्ये आहे. हालेलुया. सर्वांना आवाज येतोय. आज आपण पाहू की आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या परमेश्वरामध्ये आपल्यासाठी काय असतात, चांगल्या असतात, हिताच्या असतात. हालेलुया. आणि तो आपला कोण आहे? यहोवा निसी. यहोवा निसीचा अर्थ काय ते तर मी सांगणारच आहे तुम्हाला, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण मागील आठवड्यात काय बघितलं? प्रभू येशूला आपल्याला काय करायचं? घेऊन चालायचं. आणि बुधवारी आपण काय बघितलं की आपल्याला काय आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी जरुरी आहेत? उपवास, प्रार्थना आणि परमेश्वराचं वचन. तर त्याचप्रमाणे आज आपण बघू की आज प्रभू येशू आज आपल्याला काय शिकवू इच्छितोय, काय सांगू इच्छितोय. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28वे वचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या कल्पनाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी कल्याणकारक होतात. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28वे वचन थोडं जोरात वाचूया आपण. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्या सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. या ठिकाणी लिहिलंय की रोमकरास पत्रामध्ये आपल्याला हे पत्र सांगतंय की जे लोक परमेश्वरावर प्रीती करतात, जे परमेश्वरावर प्रेम करतात आणि त्याच्या योजनेप्रमाणे त्याच्या संकल्पाप्रमाणे चालतात, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी काय कल्याणकारक आहेत. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी चांगल्या आहेत. भले तुम्ही दुःखामध्ये चालत असाल, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये समस्यामध्ये चालत असाल, तुम्ही कोणत्या विरोधामध्ये चालत असाल, परंतु त्या गोष्टी तुमच्या जीवनासाठी परमेश्वरामध्ये मजबूत होण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्तम आशीर्वाद मिळवण्यासाठी त्या गोष्टी तुमच्या जीवनासाठी चांगल्या आहेत. कारण परमेश्वर तुमच्या हातून काय करतोय? तो आशीर्वाद काढून घेतोय जो तुम्हाला तुमच्या जीवनासाठी गरज आहे. तुम्हाला बोललो होतो की समस्यामधूनच तुम्हाला काय आशीर्वाद आहे. आणि जर परमेश्वर जर तुम्हाला जर सैतान तुम्हाला कुठल्या समस्यात नेतोय तर ते तुमच्यासाठी आपल्या जीवनासाठी काय आहे? चांगलं आहे आणि कल्याणकारक आहे आणि हिताचं आहे. हालेलुया. समजते सर्वांना? आवाज येतोय? आज जे काही आपल्या आजूबाजूला गोंधळ चाललाय त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या वचनाकडे लक्ष द्यायचं, आपल्याला आपल्या परमेश्वराच्या सानिध्याकडे लक्ष द्यायचंय. आणि आज परमेश्वर आम्हाला काय सांगू इच्छितो, कोणता आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देऊ इच्छितो हे पाहणं गरजेचं. हालेलुया. तर आज आपण बघूया की परमेश्वर आम्हाला काय सांगतोय की आपल्या जीवनामध्ये जे काय होतंय परमेश्वरामध्ये ते काय आमच्या जीवनासाठी चांगली गोष्ट आहे. आणि तो आमचा कोण आहे? यहोवा निसी. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये या ठिकाणी एक असाच व्यक्ती आहे जो परमेश्वरामध्ये स्थिर होता. असे स्थिर राहणारे बायबलमध्ये बरेचसे परमेश्वराचे व्यक्ती आहेत, परंतु हा एक व्यक्ती असा आहे की तो बऱ्याचशा संकटातून गेला परंतु तो परमेश्वरामध्ये स्थिर होता. आणि त्याचं नाव होतं योसेफ. काय नाव होतं? योसेफ. योसेफ हा कोण होता? हा दर्शन देणारा, ज्याला दर्शन मिळत होतं असा हा व्यक्ती होता. त्याला परमेश्वर दर्शनाद्वारे त्याच्याबरोबर बोलायचा, त्याला त्या दर्शनाचा स्वप्नाचा अर्थ परमेश्वर सांगायचा. असा हा व्यक्ती ज्याच्यावर काय होती? परमेश्वराची खास दया, खास अनुग्रह त्याच्यावर होता. खास त्याचा दया आणि त्याचा आशीर्वाद परमेश्वराचा योसेफावर होता. आणि मी तुम्हाला सांगतोय की ज्या व्यक्तीवर खास दया आणि खास आशीर्वाद असतो त्या व्यक्तीवर सैतान जास्त हमला करतो, जास्त अटॅक करतो. आणि हेच गोष्ट योसेफाबरोबर झाली. योसेफाबरोबर परमेश्वराची खास दया होती, खास आशीर्वाद होता, खास अनुग्रह होता, खास प्रेम होतं. त्यामुळे काय होत होतं की त्याचे जे भावंड होते ते त्याचा काय करत होते? द्वेष करत होते. त्याच्यावर काय होते? जळफळत होते.
कारण परमेश्वरच त्याच्यावर प्रीती करायचं जास्त, आणि परमेश्वर तर करतच होता, त्याचा वडील देखील परमेश्वराच्या आज्ञेत असल्यामुळे त्याच्यावर जास्त प्रीती करायची, कारण तो परमेश्वराच्या आज्ञेत चालणारा व्यक्ती होता. हालेलुया. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्पत्तीचा 37 अध्याय 23 ते 24 वचनामध्ये लिहिलंय. उत्पत्ती याचा 37 अध्याय 37 23 ते 24. योसेफ आपल्या भावांपाशी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायगोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खाड्यात टाकून दिले. तो खाडा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. या ठिकाणी काय झालंय की त्याचे भाव काय करत होते, त्याचा द्वेष करत होते, त्याच्याबद्दल ते वाईट चिंतित होते. कारण तो काय होता, तो परमेश्वराच्या दयेमध्ये चालत होता, तो खास परमेश्वराच्या जवळ असणारा आशीर्वादित असणारा व्यक्ती होता. हालेलुया. त्यामुळे काय होतं, त्याचे भाव त्याचा द्वेष करत होते, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जेव्हा तो त्यांना अरण्यात भेटला तर तेव्हा त्यांनी काय केलं, त्याला त्या खड्ड्यामध्ये टाकलं. परंतु त्याच्यावर काय होती, परमेश्वराची दया होती, परमेश्वराचं प्रेम होतं, परमेश्वर त्याच्यावर प्रेम करत होता. त्यामुळे परमेश्वराने त्या खड्ड्यातून त्याला बाहेर काढलं आणि त्याला कुठे घेऊन गेला, मिस्र देशामध्ये घेऊन गेला परमेश्वर. हालेलुया. आणि त्यानंतर काय झालंय की ज्या मिस्र देशामध्ये गेल्यावर देखील परमेश्वर त्याच्या बरोबर होता, परंतु त्या ठिकाणी ज्या पोटीफर व्यक्तीने त्याला विकत घेतलं होतं त्या मिस्र देशामध्ये, त्याच्या मिसेसने, त्याच्या बायकोने त्याला काय केलं, वाईट त्याला चुकीचं त्याच्यावर आळ घालून त्याला काय केलं, जेलमध्ये टाकलं. आपण पाहू दे उत्पत्ती 39 अध्याय पहिल्या वचनामध्ये. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटीफर नावाचे एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गाद्यांचा सरदार होता. या ठिकाणी काय होतं, तो फारोचा अंमलदार असून तो गाद्यांचा सरदार होता, परंतु त्याने काय केलं, योसेफाला विकत घेतलंय आणि तो मिस्र देशात घेऊन आला त्याला त्याच्या घरामध्ये. पण त्या ठिकाणी त्याच्या बायकोने काय केलं, त्याच्यावर योसेफावर आळ घेतलाय आणि त्याला काय केलंय, जेलमध्ये टाकलंय. परंतु त्याच्यावर काय होती, परमेश्वराची खास दया आणि खास अनुग्रह, खास आशीर्वाद होता. त्याच्यामुळं काय झालंय, त्या जेलमध्ये असताना देखील त्या जेलच्या अधिकाऱ्यांनी त्याला पूर्ण जेल त्याच्या हातात दिली, त्यामध्ये असणारे कैदी देखील त्याच्या हातात दिले आणि त्याला ते सांभाळायला त्याला तिथला मुख्य अधिकार करून ठेवला त्याने आज्ञा. ही काय होती, परमेश्वराची दया होती त्याच्यावर. हालेलुया. आणि काय होतंय, योसेफ त्या ठिकाणी मुख्य व्यक्ती होतो त्या जेलमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की यिर्मयाचा 29 अध्याय 11 वचनात परमेश्वर काय सांगतो आपण पाहू. यिर्मया याचा 29 अध्याय आणि 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. या ठिकाणी काय बोलतोय परमेश्वर, काय बोलतोय, पुन्हा वाचू जोरात. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. तुम्हाविषयी जे माझ्या मनात, जे परमेश्वराच्या मनात जे आपल्याविषयी जे संकल्प आहेत, जे योजना आहेत, ते काय आहे, ते मी जाणतो. तो जाणतोय. ते संकल्प हिताचे आहेत, आणि ते अनिष्टाचे संकल्प, नाहीत. त्या योजना आमच्यासाठी काय, त्या हिताच्या आहेत, त्या चांगल्या आहेत. हालेलुया. त्याप्रमाणे काय करायचंय, आणि त्याच संकल्पना, तेच प्रेम, ते काय होतं, त्या योसेफासाठी हिताचं होतं. हालेलुया. योसेफाच्या जीवनात बरंच काही संकट घडत होते, बराच काही त्रास घडत होता, परंतु तो परमेश्वरामध्ये स्थिर होता. जर तो परमेश्वराच्या त्या संकटापासून नसता गेला, जो संकट त्याच्यावर येत होते, सैतान जो घालत होता, त्या संकटातून जर तो नसता गेला तर तो आज काय झाला नसता, त्या मिस्र देशाचा प्रधान झाला नसता, मुख्य व्यक्ती झाला त्या मिस्र देशाचा. त्या मिस्र देशाचा त्याला राजाच्या बरोबरचा त्याला पदवी भेटली. राजा नसताना तो पूर्ण कारभार तो त्या राजाचा सांभाळायला लागला. हालेलुया.
या ठिकाणी काय केलं, परमेश्वराने त्याला उंच केलंय. परंतु असं काय झालंय, कारण आज जर आम्ही जगिक लोकांमध्ये बघतो तर जगिक व्यक्तीमध्ये काय होतं, जर प्रार्थनेमध्ये एखादी गोष्ट ती प्रार्थने थ्रू आपल्याला भेटली नाही किंवा परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये नाही आला तर आम्ही काय करतो, कुरकुर करायला लागतो. आम्ही बोलतो अरे कसला परमेश्वर आहे हा? माझ्या जीवनात तर काय होतच नाहीये, माझ्या जीवनात तर कुठला आशीर्वाद येतच नाहीये, असं का करतोय? आपण कुरकुर करावं लागतो. परंतु त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनात त्या कुरकुरीमुळे जे आशीर्वाद, ज्या योजना परमेश्वराने ठेवलेल्या असतात त्या पूर्ण नाही. परंतु या ठिकाणी सैतानाने योसेफाच्या जीवनात काय केलंय, बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट केले, बराचसा सताव त्याच्या जीवनामध्ये आला, बराचसा त्रास त्याच्या जीवनामध्ये आला, भावा करवे आला, पोटीवरच्या पत्नी करवे आला. परंतु तो काय झाला, तो इमानदार राहिला, परमेश्वरामध्ये इमानदार राहिला. आज आम्हाला इमानदार होण्याची गरज आहे. आज आम्ही परमेश्वरामध्ये इमानदार आहोत का ते बघणं गरजेचं आहे. हालेलुया. तो आमचा इमानदार परमेश्वर आहे, तो आमचा पूर्ण परमेश्वर आहे, तर आम्हाला देखील पूर्ण असणं गरजेचं आहे, पूर्णपणे इमानदार असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये चालणं गरजेचं आहे. भले संकट येऊ द्या परंतु आम्हाला त्या परमेश्वरामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. तरच आम्ही काय होऊ. आणि तो आमचा यहोवा निसी आहे. मी तुम्हाला बोललो तो यहोवा निसी काय आहे ते सांगेल. यहोवा निसी म्हणजे तो आमचा विजयी झेंडा आहे. हालेलुया. तो आमचा विजयी झेंडा आहे. झेंडा माहित आहे ना, जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तर भारताने काय केलं, झेंडा फडकवला आणि तो विजयाचा झेंडा आहे भारताचा. त्याच प्रकारे आमचा विजय झेंडा कोण आहे, प्रभू येशू आहे. हालेलुया. आमच्या जीवनातला विजय झेंडा कोण आहे, आमचा प्रभू येशू, ज्याला आम्ही काय बोलतो, यहोवा निसी. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये यहोवा निसी आलाय तर आम्ही काय होतो, विजय आहोत. हालेलुया. निर्गमाचा 14वा अध्याय 13 ते 14 वचनात परमेश्वर काय सांगतो पाहूया. मोशे लोकांस म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पहा. कारण जे मिस्री लोक तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. या ठिकाणी काय सांगितलंय की भिवू नका, काय करा, स्थिर उभे राहा. परमेश्वर लढणार आहे आपल्यासाठी, तर आम्हाला काय करणं गरजेचं आहे, आम्हाला स्थिर उभं राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्थिर असं टिकून गरजेचं आहे, झळमाळणं गरजेचं नाही. हालेलुया. झळमाळीत घर काय असतं ते पडल्या जातं. एक परमेश्वराने सुंदरशी या ठिकाणी घटना ठेवलेली आहे की काय, वाळूवर जे घर बांधतात ते काय होतं, पडल्या जातं. म्हणजे खडकावर, मजबूत खडकावर जे बांधतं ते काय असतं, मजबूतीने उभं राहतं. हालेलुया. त्याप्रमाणे आम्हाला काय करायचंय, आम्हाला मजबूत असं उभं राहायचंय. आणि ते कशामध्ये राहायचंय, परमेश्वराच्या वचनामध्ये. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचनच आमच्यासाठी सामर्थ्य आणि सामर्थ्याचं काम करणार. हालेलुया. तुम्हाला माहित आहे या ठिकाणी इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये खूप त्रास होता. ते त्या देशामध्ये, मिसरच्या देशात, फाळोच्या राज्यामध्ये खूप त्रास सहन करत होते. आणि त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वराने कोणाला पाठवलंय, मोशेला पाठवलंय. त्या ठिकाणी मोशेला त्यांच्या जीवनामध्ये पाठवलंय. परंतु काय झालंय की परमेश्वराने, मोशे बोलतो की ते मला कसे ओळखतील की मी त्यांच्यासाठी गेलो. तेव्हा मोशे काय, परमेश्वर काय बोलतोय की मी त्यांना सांगेल की मीच मोशेला पाठवलंय तुमच्यासाठी, सोडवण्यासाठी, आणि मी ते चिन्ह त्यांच्यासमोर करून दाखवेल. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने ते चिन्ह त्यांच्यासमोर करून दाखवले. ज्यावेळेस मोशे आपल्या छातीवर हात ठेवतो तर काय होतो, त्याचा हात पोळाने बांधला जातो आणि तो पुन्हा तो हात आपल्या छातीवर ठेवतो, तो जसून तसाच होतो. हालेलुया. कारण परमेश्वर त्याच्या बरोबर असतो. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्या बरोबर असतोय. तो ज्यावेळेस आपली काठी खाली भेटतो तर त्या काठीचा काय होतो, साप होतो. आणि तो जेव्हा परत ती सापेला पकडतो तर ते काय होतं, पुन्हा ती काठी होतो. हालेलुया. हा केवढा मोठा अनुग्रह, केवढा मोठा आशीर्वाद त्याच्या बरोबर असतो. परमेश्वर त्याच्या बरोबर असतो. हालेलुया. आपण पाहू दे उत्पत्ती याचा 4 अध्याय 1 ते 7 वचन.
या ठिकाणी काय झालंय की परमेश्वराने ते चिन्ह दाखवले आणि त्याप्रमाणे काय झालंय की इस्रायली लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. आणि परंतु त्या ठिकाणी काय झालंय की जेव्हा फारोला ही गोष्ट माहिती होती तर फारो काय करतो की त्या इस्रायली लोकांना डबल त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. तो अगोदर तर त्रास देतच असतो पण त्याच्यापेक्षा जास्त पटीने तो त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. हालेलुया. कारण या ठिकाणी काय होतंय की त्याला माहिती होतंय की तो मोशेला त्यांच्या सुटकेसाठी पाठवतोय म्हणून त्यांनी काय केलंय की यांना त्रास द्यायला सुरुवात केलंय. त्याच्यामुळे काय होतंय की हे इस्रायली लोक मोशेकडे येऊन काय बोलतात की अरे बाबा आम्ही तर थोड्या त्रासात सहन करून चालत होतो, तू आल्यामुळे आम्हाला आता फारोने काय केलंय डबल त्रासात टाकलंय, डबल सतावामध्ये डबल परेशानीमध्ये टाकलंय. हालेलुया. मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय की जेव्हा तुम्ही तुमच्या सुटकेकडे जात असता, तुमच्या मोकळीकतेकडे जात असता, तुमच्या त्या आशीर्वादाकडे जात असता, तुम्ही चांगल्या सहभागितेमध्ये जात असता, तुम्ही उपास प्रार्थनेमध्ये जात असता, चांगल्या सेवकाकडे जात असता, तेव्हा त्या सैतानाला ते आवडत नाही आणि तो काय करतो तुम्हाला डबल त्रासात टाकतो. हालेलुया. तो तुम्हाला डबल त्रास देण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा ठिकाणी आम्हाला स्थिर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. या ठिकाणी काय होतंय की इस्रायल लोकांना त्रास देतोय डबल, परंतु ते काय करतात ते मोशेकडे जातात. पण मोशे काय करतोय, मोशे आपल्या परमेश्वरामध्ये काय स्थिर आहे. हालेलुया. या ठिकाणी काय होतंय आम्हाला काय करणं गरजेचं आहे, आम्हाला परमेश्वरामध्ये स्थिर राहायचंय. जर एखाद्याचा पती पित असेल आणि ती जर परमेश्वरामध्ये वाढत असेल तर काय होतंय की त्याच्या घरामध्ये झगडे भांडणं सुरू होतात. त्यांच्या घरामध्ये जो पती थोडा पित असेल जास्त प्यायला लागतो. पण त्यावेळेस आम्हाला काय करायचंय, आम्हाला हैराण नाही व्हायचं, आम्हाला परेशान नाही व्हायचं, तर आम्हाला परमेश्वरामध्ये अजून वाढायचंय. हालेलुया. आम्हाला स्थिर राहायचंय जेणेकरून काय होईल आम्ही त्या सैतानाला आमच्या घरातून, आमच्या परिवारामधून, आपल्या लेकरा बाळापासून पळून लावू शकतो. हालेलुया. आणि आम्हाला काय करायचंय, आम्हाला विजय मिळवायचा आहे, कारण तो आमचा यहोवा निसी आहे, आमचा झेंडा आहे. हालेलुया. तो आमचा काय आहे, तो आमचा टीचर आहे. तुम्हाला माहित आहे का शाळेमध्ये जेव्हा टीचर वर्षभर मुलांना शिकवतो है ना, वर्षभर मुलांना टीचर अभ्यास शिकवतो आणि परीक्षेच्या वेळेस टीचर त्याच ठिकाणी असतो, पण टीचर काय असतो, गप्प असतो. काय असतो, टीचर शांत असतो. मुलगा टीचरकडे बघत असतो की टीचर मला 1 मिनिटासाठी काहीतरी सांगा, तो पाहत असतो. परंतु टीचर त्यावेळेस काय असतो, शांत असतो, गप्प असतो. तो असतो त्या ठिकाणी बघत असतो, परंतु तो शांत असतो. परंतु ती परीक्षा झाल्यावर जेव्हा तो मुलगा आपली पत्रिका घेऊन येतो परीक्षेची आणि तो पास झालेला असतो नंबर 1नी, तेव्हा तोच टीचर त्याला सर्व शाळेसमोर उभा करून त्याला काय करतो, उंच करतो, त्याची स्तुती करतो. हालेलुया. आज आमचा कोण आहे, आमचा प्रभू येशू हा आमचा टीचर आहे. हालेलुया. आमच्या जीवनाचा तो टीचर आहे. आम्हाला तो लहानपणापासून एक लहान मुलाप्रमाणे तो आम्हाला शिकवतोय, आम्हाला चालवतोय. त्याच्या वचनातून, त्याच्या लेकराद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे आम्हाला शिकवतोय, सांगतो की आम्ही कसल्या प्रकारे राहणं पाहिजे, कसल्या प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे चाललं पाहिजे. आम्हाला ते वचन आमच्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला आमच्या टीचरवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला माहिती आहे आमचा टीचर आमच्या बरोबर आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. जीवनामध्ये त्रास येतील, परेशानी येतील. आम्ही जेव्हा आमच्या जीवनातल्या त्या परीक्षेपासून पूर्णपणे उत्तीर्ण होऊन, पास होऊन जेव्हा त्या टीचरकडे जाऊ ना, तो टीचर या जगापुढे आम्हाला काय करेल, उंच करेल. हालेलुया. आज आम्हाला उंच व्हायचंय तर आम्हाला काय करायचंय, आम्हाला त्या सतावापासून, त्या त्रासापासून पण जाणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे ते दुधाला जेव्हा त्रास देतात तर त्याचं काय होतं, दही होतं. आणि त्या दहीला त्रास देतात तर काय होतं, त्याचं पनीर होतं. पण त्या दहीला, त्या पनीरला जेव्हा त्रास देतात त्याचं लोणी होतं. परंतु तुम्हाला एक सांगतो, त्या दुधापेक्षा दही आणि त्या दहीपेक्षा लोणी हे जास्त महाग आहे. त्याची किंमत वाढते त्याच्या त्रासामुळे. हालेलुया. जर आम्हाला आमच्या जीवनात काही त्रास आहे तर आम्हाला तो सहन करून त्याच्यामध्ये स्थिर राहणं, त्याच्या वचनामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. जसं योसेफ स्थिर राहिला, जसं मोशे स्थिर राहिला. हालेलुया. त्या त्रासामधून आम्हाला काय आहे,
जीवन आहे, चांगलं उत्तम असं जीवन आहे. हालेलुया. त्या जीवनासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे? आमच्या जीवनामध्ये जे काय होतंय ते काय बोलणं गरजेचं आहे? चांगल्यासाठी करतोय. हालेलुया. एक पास्टर होते की ते जेव्हा नवीन नवीन परमेश्वरामध्ये आले तर ते वाढायला लागले, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढायला लागले. तर त्यांच्यामध्ये काय झालं, त्यांचं जे बिझनेस होता तो लोकांनी जाळून टाकला. त्यांच्या बरेचशे वस्तू त्या लोकांनी जाळून टाकल्या. परंतु त्यांनी काय लक्षात ठेवलं, त्यांनी परमेश्वराचं वचन आपल्या तोंडी बाहेर ठेवलं की जे काही माझ्या जीवनात होतंय ते परमेश्वर माझ्या जीवनासाठी काय आहे? कल्याणकारक आहे, हिताचं आहे. हालेलुया. ते वचन ते बाहेर करत राहिले, बोलत राहिले प्रार्थनेद्वारे. त्याच्यानंतर काय झालं, त्यांना परमेश्वराने एवढं वाढवलं की आज ते आपल्या मिनिस्ट्री जगभरात ते सादर करतात. हालेलुया. तर आज आम्हाला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वरामध्ये स्थिर राहून योसेफाप्रमाणे, मोशेप्रमाणे वाढणं गरजेचं आहे. जसे मोशेने त्यांना त्या फारोच्या दास्यातून त्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं, तसं आज परमेश्वर या आम्हाला आमच्या समस्येपासून, आमच्या संकटापासून, या जटिल लोकांपासून आम्हाला बाहेर काढेल आणि त्याच्या राज्यासाठी तयार ठेवेल. हालेलुया. त्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे? त्याच्या वचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे, वागणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे आणि आपल्या परिवारामध्ये सहभागिता ठेवणं गरजेचं आहे त्याच्या वचनामध्ये. हालेलुया. आम्हाला नेहमी परमेश्वरामध्ये सहभागी राहणं गरजेचं आहे. आम्हाला जास्तीत जास्त वेळ त्या परमेश्वरासाठी द्यायचा. या जगामध्ये काय नाहीये, सगळं व्यर्थ आहे. उपदेशक आपल्या वचनामध्ये सांगतोय की सगळं व्यर्थ आहे, जग सगळं व्यर्थ आहे. हालेलुया. तर आम्हाला परमेश्वरामध्ये वाढायचं. हालेलुया. जेणेकरून जेव्हा तो परमेश्वर येईल तेव्हा आम्ही तयार असू. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये होऊ द्या ना, आमच्या घरामध्ये झगडे होऊ द्या, तंटा होऊ द्या, आम्हाला परमेश्वराने जे वचन दिलंय त्या नीतीने, नम्रतेने चाला आणि काय करा, जे काही तुमच्या जीवनात होईल ते काय तुमच्या हितासाठी. हे वचन आमच्या जीवनामध्ये ठेवा आणि चालत